कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग। थकीत 27 कोटींपैकी 22 कोटी तर तात्काळ भरा, अन्यथा 2 दिवसात जप्तीची नोटीस काढणार। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला पुणे महापालिकेचा इशारा। गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालय दोषी, राज्य सरकारच्या दोन्ही चौकशी अहवालामध्ये मंगेशकर रुग्णालयावर ठपका, सूत्रांची माहिती। शासन स्तरावर काय कारवाई होणार याकडे लक्ष। मंगेशकर कुटुंबियांनी मृत ईश्वरी भिसेंच्या दोन्ही मुलींचं 18 वर्षापर्यंत पालकत्व घ्यावं, भाजप आमदार अमित गोरखे यांची मागणी। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयासमोर 19 तारखेपर्यंत पुणे पोलिसांकडून जमावबंदी। 100 मीटर परिसरामध्ये आंदोलन करता येणार नाही। गर्भवती मृत्यू प्रकरणी होत असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय। पुणे प्रकरणामधील डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर राज्य सरकार 2 दिवसात कारवाई करणार, सूत्रांची माहिती। गर्भवती ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणातील अहवालामध्ये प्रथमदर्शनी डॉक्टर घैसास दोषी असल्याची माहिती। पुण्यातील भाजपची बैठक संपण्याच्या आधीच मेधा कुलकर्णी निघून गेल्यानं चर्चा, तर यापुढे आंदोलन करताना वरिष्ठांची परवानगी घ्या, बैठकीत वरिष्ठांच्या भाजप कार्यकर्त्यांना सूचना। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा घोटाळा, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचा आरोप। महाराष्ट्रामध्ये 55 लाख मतदार कसे वाढले, खरगेंचा सवाल। लोकसंख्या वाढत असते, 18 ते 25 वयोगटातील मतदार वाढलेत, पराभव झाल्यानं अशी वक्तव्य येत आहेत। मंत्री रवींद्र चव्हाणांचं खरगेंना प्रत्युत्तर। मनसे नेते संदीप देशपांडेंना अज्ञात व्यक्तीकडून शिवीगाळ आणि धमकी। संदीप देशपांडे यांच्याकडूनही धमकी देणाऱ्याला शिवीगाळ। देशपांडेंकडून शिवाजी पार्क पोलीस ठाण्यामध्ये तक्रार। 26 अकराचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला उद्या भारतात आणणार। एनआयएची टीम तहव्वूर राणाला घेऊन येणार, सूत्रांची माहिती। तर राणा सुरुवातीचे काही आठवडे एनआयए कोठडीमध्ये राहण्याची शक्यता। पक्ष सुधारणा विधेयकासंदर्भात अजित पवार अमित शहा यांना भेटणार। नवाब मलिकांवर शहांना देण्याचं निवेदन तयार करण्याची जबाबदारी। ड्रग्ज तस्करी प्रकरणी तुळजाभवानी मंदिराच्या पुजाऱ्यांची नावं आल्यामुळे खळबळ, तर नाव आलेल्या पुजाऱ्यांचा देवीच्या पूजेशी संबंध नाही। पाळीकर पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपिन शिंदे यांची माहिती। ट्रम्प सरकारचा चीनला मोठा दणका, अमेरिकेनं चीनच्या वस्तूंवर 104% कर लादला। चीनकडून अमेरिकेवर आयात कर लादल्यानंतर ट्रम्प सरकारकडून अतिरिक्त कर लावण्याचा निर्णय। आम्ही संकटाला घाबरत नाही, शेवटपर्यंत लढाई लढू, संवादाची दारं अजूनही खुली, झुकणार नाही, कमजोर पडणार नाही। 104% कर लादल्यानंतर चीनचं अमेरिकेला प्रत्युत्तर। डोनाल्ड ट्रम्प लवकरच औषधांवर देखील टॅरिफ लावणार। ट्रम्प यांच्या घोषणेनंतर भारतीय औषध कंपन्यांचे शेअर्स गडगडले। औषध कंपन्यांच्या शेअर्समध्ये 3 ते 5% घसरण। आरबीआयकडून रेपो रेट 0.25% कमी। रेपो रेट 6.25% वरून 6% घर आणि कारचा हप्ता कमी होणार। मुंबईसह परिसरामध्ये सीएनजीच्या किमतीमध्ये 1.5 रुपयांची वाढ, तर पाईपद्वारे वापरल्या जाणाऱ्या स्वयंपाकाच्या गॅसमध्ये सुद्धा आजपासून प्रति युनिट 1 रुपयांची वाढ। अमेरिकेतील टॅरिफ धोरणाचा कोकणातील मच्छीमारांना फटका। कोळंबीवर 26% शुल्क भरावं लागणार। कोळंबीसाठी अमेरिका मोठी बाजारपेठ। प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार कुणी रोखू शकत नाही। महाराष्ट्रात कुठेही पक्षाचा प्रचार केला तर वावगं नाही। 11 एप्रिलच्या ठाण्यामधल्या जनता दरबारावरून गणेश नाईक यांचं वक्तव्य। नाशिकमध्ये गोदावरी नदीत उतरून मनसेचं आंदोलन। नद्यांमधील प्रदूषणाच्या मुद्द्यावर मनसे आक्रमक। गोदावरी नदीमध्ये उतरून मनसेची जोरदार घोषणाबाजी। नांदेड, धाराशिवसह सोलापूरमध्ये वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस। आंबा, ज्वारी, फळबाग आणि काढून ठेवलेल्या हळदीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान, शेतकरी चिंतित। कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग।